नमस्कार. आजच्या भागाचं नाव आहे नवी शाळा. नव्या शाळेच्या फाटकापाशीच तोत्ताेचान थांबली. ती पूर्वी ज्या शाळेत जायची त्या शाळेच्या दाराला सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे खांब होते आणि त्यावर शाळेच्या नावाची मोठी पाटी होती. पण या नव्या शाळेच्या दाराला मात्र 2 छोटेसे खांब होते आणि त्यावर फांद्या आणि पानं उगवलेली होती. हे दार अजून वाढतंय वाटतं. हे बहुतेक टेलिफोनच्या खांबापेक्षा उंच होईल नाही का आई? ते 2 खांब म्हणजे चक्क 2 झाडच होती. ती त्यांच्याजवळ गेली तेव्हा तिला वाऱ्यामुळे एका बाजूला कललेली छोटीशी पाटी दिसली. तोमोई विद्यालय. तोमोई म्हणजे काय असं ती विचारणार. एवढ्यात तिला जे दिसलं ते पाहून आपण स्वप्नात तर नाही ना असं तिला वाटलं. तिनं झुडपाचं कुंपण जरा बाजूला करून नीट पाहिलं, पण तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आई, त्या मैदानात तिकडे आगगाडी आहे का गं खरोखरीची? त्या शाळेमध्ये वर्ग म्हणून आगगाडीच्या 6 जुन्या डब्यांचा उपयोग केला होता. तोत्ताेचानला तर आगगाडीतली शाळा म्हणजे स्वप्नात आल्यासारखंच वाटलं होतं. वर्गाच्या खिडक्या सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकत होत्या आणि त्याहून जास्त झुडपांमधून त्यांच्याकडे पाहणाऱ्या गुलाबी गालाच्या एका चिमणीचे डोळे एका वेगळ्याच आनंदाने लकाकत होते. एका क्षणात तोत्ताेचाननं त्या कुकगाडीतल्या शाळेकडे पळायला सुरुवात केली. पळता पळता मागे वळून तिने आईला म्हटलं, ए आई, आई लवकर ये, ही बघ गाडी थांबली आहे, चल चल आपण त्यात बसूया. बिचारी आई तिला पकडण्यासाठी धावत सुटली. सुदैवानं आई शाळेत असताना बास्केटबॉलच्या संघात होती, त्यामुळे ती तोत्ताेचानहून अधिक जोरानं धावली आणि तिनं तोत्ताेचानला गाठलं. हे बघ, तुला आत्ताच गाडीत बसता येणार नाही, आईनं समजावून सांगितलं. हे डबे म्हणजे वर्ग आहे तिथले आणि अजून तरी तुझं नाव शाळेत घातलेलं नाही आहे. तुला जर खरंच या डब्यांमध्ये बसायचं असेल तर तू मुख्याध्यापकांशी नम्रतेनं आणि नीट बोलायला हवं. आपण आता त्यांच्याकडेच जाऊया आणि तू चांगलं वागलीस तरच ते तुला शाळेत घेतील, समजलं? कुकगाडीत बसू दिलं नाही म्हणून खरं तर तोत्ताेचानला खूप वाईट वाटलं, पण तिनं आई म्हणेल तसं ऐकायचं ठरवलं. समजलं, मला ही शाळा खूप आवडली आहे. आईच्या मनात आलं, तिला सांगावं की तिच्या आवडण्याचा आणि न आवडण्याचा प्रश्नच नाही आहे. मुख्याध्यापकाला ती आवडते की नाही हे महत्त्वाचं आहे. पण ती काहीच बोलली नाही. तिने तोत्ताेचानचा हात धरला आणि सरळ मुख्याध्यापकांच्या खोलीकडे चालायला सुरुवात केली. सगळे गाडीचे डबे आता सकाळचे वर्ग सुरू झाल्याने शांत होते. भिंतीच्या ऐवजी शाळेच्या सगळ्या बाजूंना झाडं होती आणि मैदानावर जिकडे तिकडे लाल पिवळ्या फुलांचे ताटवे फुललेले होते. मुख्याध्यापकांची कचेरी मात्र आगगाडीच्या डब्यात नव्हती. ती उजव्या हाताला एका अर्धवर्तुळाकार ओट्यावर असलेल्या 1 मजली इमारतीत होती. आईचा हात सोडून तोत्ताेचान पळतच 7-8 पायऱ्या चढली आणि अचानक थांबून तिने मागे वळून आईकडे पाहिलं. काय गं, काय झालं? हिनं विचार तर बदलला नाही ना, या भीतीनं आईनं विचारलं. 1 पायरी चढून तोत्ताेचान हळूच आईच्या कानात विचारत झाली, आई, आपण आता ज्याला भेटणार आहोत ते स्टेशन मास्तर आहेत का गं? आईलाही तिची गंमत करण्याची लहर आली. तिनंही गंभीरपणे तिला विचारलं, का गं? तोत्ताेचाननं दबक्या आवाजात सांगितलं, तू म्हणालीस की ते मुख्याध्यापक आहेत, पण या सगळ्या कुकगाड्या त्यांच्या असतील तर ते नक्की स्टेशन मास्तर असणार. रेल्वेच्या डब्यात शाळा हे जरा विचित्रच, हे आईलाही मान्य होतं, पण आता समजावत सांगायला वेळ नव्हता. ती म्हणाली, तू त्यांनाच का नाही विचारत? आणि हे बघ,
तुझे बाबा नाही का व्हायोलिन वाजवत, म्हणून त्यांच्याकडे कितीतरी प्रकारची व्हायोलिन आहेत, म्हणून आपलं घर काय लगेच व्हायोलिनचं का दुकान होतं? नाही. तोत्तोचानला पटलं आणि आईचा हात धरून ती निघाली. धन्यवाद.